किन्ही एमआयडीसी मध्ये 36 लाखांचे बायोडिझेल सदृश्य इंधन टँकर ताब्यात. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसीतील नमो एनर्जी ऑइल कंपनीत 36 लाखांचा बायोडिझेल सदृश्य साठा आढळलाय. तहसीलदारांच्या आदेशान्वये पोलिसांनी पंचनामा करून हा साठा असलेले टँकर ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान कंपनीच्या आवारात असलेल्या टँकरमध्ये सुमारे 30,000 लिटर बायोडिझेल सदृश्य द्रवाचा साठा केल्याचं निदर्शनास आले. टँकरमधील द्रव पदार्थाची घनता 772 इतकी असून तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हा द्रव पदार्थ बायोडिझेल सदृश्य इंधनाचा साठा ज्या कंपनीच्या आवारातून ताब्यात घेतलाय ती कंपनी गुजरात मधील असलम पटेल या व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती आहे. नमुन्याच्या रासायनिक तपासणीचा अहवाल महिनाभरात प्राप्त होईल. यानंतर कारवाईची दिशा ठरेल असे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी सांगितले. बायोडिझेल आहे किंवा अन्य इंधन याची खात्री करण्यासाठी नमुने घेतले आहेत. त्यांची रासायनिक तपासणी होईल. दरम्यान कंपनी मालकांच्या नातेवाईकांनी हा टँकर भाडे तत्वावर घेतल्याचं सांगितलंय. मात्र कारवाई झाली तेव्हा टँकर चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता. किन्ही एमआयडीसी परिसरात अशा प्रकारे इंधन सदृश्य पदार्थ साठवण्यास परवानगी आहे किंवा नाही, हा साठा कुठून आणला व कुठे नेण्यात येणार होता, ही चौकशी तालुका पोलीस करीत आहे. दरम्यान झालेल्या या कारवाईमुळे शहरात आता एकच खळबळ उडाली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.